लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे एका मनुष्याने 1200 रुपयाला एक याप्रमाणे 10 शेळ्या घेतल्या व 3 शेळ्या 20% नफ्याने विकल्या. उरलेल्या शेळ्यांमधून 2 शेळ्या मेल्या, तर त्याच्याकडे ज्या बाकी शेळ्या आहेत त्या त्याने कितीला विकाव्या म्हणजे त्याला टोटल 6% नफा होईल. बघा, चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 2023 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न दिसायला जरी विचित्र असला तरी सोडवायला एकदम सोपा आहे. बघा काय करायचं आहे. त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं, त्याने 1200 रुपयाला एक याप्रमाणे किती शेळ्या घेतल्या? 10 शेळ्या. 10 शेळ्या 1200 ला एक याप्रमाणे घेतल्या, म्हणजे एकूण त्यांनी 12,000 रुपयाच्या शेळ्या खरेदी केल्या. ठीक आहे. बघा, त्याची काय इच्छा आहे? 6% नफा कमवायचा त्याला टोटल याच्यावर. म्हणजे 12,000 वरती जर त्याला 6% नफा कमवायचा आहे, 12,000 किती टक्के नफा कमवायचा आहे? 6%. टक्के म्हणजे 100 जो भागिले येतो. टक्के आपण काय भागिलेला घेतो. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 12 72 शून्याशी 0. त्याला 6%च्या हिशोबाने 720 रुपये नफा कमवायचा आहे. म्हणजे त्याला एकूण किती रुपये मिळायला हवे? 12,720. ही झाली त्याची इच्छा. शेळ्या घेतल्या त्यातून त्याला 12,000ला शेळ्या घेतल्या, 12,720 त्याला एकूण मिळायला हवे अशी त्याची इच्छा आहे. बघा पुढे काय झालं, त्याने 3 शेळ्या विकल्या. त्यांनी 1200 रुपयाला घेतलेली शेळी त्यातनं 3 शेळ्या म्हणजे 3600 रुपयाच्या 3 शेळ्या त्याने विकल्या. त्याच्यावरती त्यांनी किती टक्के नफा कमवलाय? 20. पुन्हा टक्के म्हणजे 100. 100 हा छेदिलेला येतो. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 36 दुने 72. इथे पुन्हा त्याने 720 रुपये जो नफा आहे तो त्याने किती शेळ्यांमध्ये कमवला? 3 शेळ्यांमध्ये कमवला. बघा, त्याला 720 रुपये नफा कमवायचा होता, तो त्याने फक्त 3 शेळ्या विकून कमवलाय. मग आता त्याच्याकडे ज्या उरलेल्या 7 शेळ्या आहेत, बघा 10 शेळ्यामधून 3 शेळ्या विकल्या, 7 शेळ्या उरल्या. या 7 शेळ्या त्याने घेतलेल्या मुद्दल भावात म्हणजे 1200 रुपयाला जरी विकल्या तरी त्याचा जो नफा आहे त्याने 3 शेळ्यांमध्ये कमवलाय. म्हणजे 12 84. त्याला 8,400 त्या 7 शेळ्या विकून कमवायचे. पण दुर्दैवाने काय झालंय बघा, उरलेल्या शेळ्यातून 2 शेळ्या मेल्या. काय झालं, या 7 शेळ्या त्याच्याकडे जे शिल्लक होत्या त्यातून 2 शेळ्या मेल्या, म्हणजे राहिल्या किती? 5 शेळ्या राहिल्या. मग आता त्याला काय करावं लागेल? ह्या 7 शेळ्या विकून तो 8,400 रुपये कमवणार होता, त्याला त्या 5 शेळ्या विकूनच 8,400 रुपये कमवावं लागतील. मग याच्यासाठी काय करावं लागेल? 8,400 ला 5 ने भागावं लागेल. मग 5 एक 5, उरले 3 झाले 34, 5 सक 30, खाली उरले 4, 0 आला, 8 पंचे 40 आणि 0शी 0. म्हणजे या 5 शेळ्यातून पर शेळी त्याने 1680 रुपयाला म्हणजे 1680 रुपयाला एक याप्रमाणे ती शेळी विकावं लागेल. तेव्हा त्या 5 शेळ्या विकून तो 8,400 कमवेल. आणि त्याची जी इच्छा आहे पूर्ण की शेळ्यांमधनं 7% नफा कमवायचा म्हणजे 12,720 रुपये त्याला त्या टोटल व्यवहारात मिळायला हवे, ती इच्छा त्याची पूर्ण होईल. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल नाशिक करिअर अकॅडमी स्टडी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.